गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मायसेल्फ प्रशांत पटेल. आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यश मिळत नाही. खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की सर आम्ही अभ्यास करतोय परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आम्हाला पास आम्ही होत नाही. तर याचं मुख्य कारण म्हणजे दोन विषयांकडे होणारं प्रचंड दुर्लक्ष. त्याच्यामध्ये पहिला विषय आहे जनरल सायन्स, ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो. विज्ञान या विषयावर जवळजवळ 20 कमीत कमी क्वेश्चन पडतात. आणि दुसरा विषय आहे चालू घडामोडी, ज्याला आपण करंट अफेअर्स असं म्हणतो. तर बघा, विज्ञानामध्ये मुलं काय करतात तर 20 पैकी 20 क्वेश्चन अटेम्प्ट करतात आणि त्याच्यामध्ये त्यांची अॅक्युरसी 5 किंवा 6 क्वेश्चनची येते. पण चुकलेले क्वेश्चनची क्वांटिटी जास्त असल्यामुळे 1/4 निगेटिव्ह मुळे तुमचा स्कोर हा खूप कमी होऊन जातो. म्हणून विज्ञानाची स्ट्रॅटेजी तुम्ही अशी ठेवावी, स्पेसिफिक अभ्यास करा. त्याच्यामध्ये बायोलॉजी, झूलॉजी हे दोन विषय चांगले करा. जे न्यूमेरिकल क्वेश्चन येतात ते 8वी 9वी 10वीच्या पुस्तकातून चांगले तयार करा. त्याच्यानंतरही तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीची थेअरी शेवटी करा. परंतु बायोझूलॉजी आणि न्यूमेरिकल्स वर कसेही 14 ते 15 क्वेश्चन पडत असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही अॅक्युरसीवर भर द्या. तुम्हाला येतील तेवढेच क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि मॅक्झिमम अॅक्युरसीवर भर द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 12, 13, 14 क्वेश्चन अटेम्प्ट केले तर तुमची अॅक्युरसी ही 10 क्वेश्चन प्लस असावी. तरच तुम्ही तुमचा स्कोर राज्यसेवा पूर्व परीक्षेला चांगला येऊ शकतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा विषय विद्यार्थी कधीच विषय म्हणून करत नाही. जनरल स्टडी मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे विषय विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. परंतु चालू घडामोडीचा अभ्यास हा परीक्षेच्या काही कालावधी आधी करतात. तर असं न करता चालू घडामोडीवर 15 क्वेश्चन पडत असतात. त्याच्यामुळे तुम्ही विषय समजून ह्या विषयाचा अभ्यास केला तर तुम्ही 15 क्वेश्चन मध्ये कमीत कमी 12 ते 13 क्वेश्चन अटेम्प्ट करून विथ अॅक्युरसी, म्हणजे तुम्ही जितके क्वेश्चन अटेम्प्ट कराल तितके तुमचे बरोबर येतील. म्हणून चालू घडामोडी ह्या विषयावरही तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तर पूर्व परीक्षा पास होताना हे दोन विषय खूप महत्वाचे आहेत, विज्ञान आणि चालू घडामोडी. विज्ञानाच्या एकूण 20 क्वेश्चन मध्ये तुमची 10 क्वेश्चनची अॅक्युरसी आली आणि चालू घडामोडीच्या 15 क्वेश्चन मध्ये तुमची 12 क्वेश्चनची अॅक्युरसी आली. तर एकूण तुमचे 22 क्वेश्चन हे बरोबर येतात. 22 म्हणजे 44 मार्क्स होतात. तर 44 मार्क्स तुम्हाला विज्ञान आणि चालू घडामोडीमधून आले तर तुम्ही नक्कीच पूर्व परीक्षा पास होता. थँक्यू.